नमस्कार मैत्रिणींनो, सिंपल मेजवानी मराठीमध्ये आज आपण सगळ्यात सोप्या पद्धतीने फक्त 15 मिनिटात हलवाई बनवतात. अगदी परफेक्ट तशीच मस्त कुरकुरीत आणि पाकाने टचाटच भरलेली रसरशीत अशी जिलेबी करणार आहोत. ही जिलेबी 1 कप मैद्यापासून 1 किलो एवढी तयार होते आणि एवढी परफेक्ट होते ना की तुम्हाला विश्वासच बसणार नाही. ही जिलेबी आपण घरी बनवली आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर जिलेबीसाठी सगळ्यात आधी पाक तयार करायचा आहे. त्यासाठी इथे मी 2 कप साखर घेतली आहे. तुमच्याकडे कप नसेल तर हे प्रमाण वाटीने मोजून घेऊ शकता. 2 कप साखरसाठी आपण इथे 1.5 कप पाणी वापरलं आहे. आता ही साखर आपल्याला छान अशी विरघळून घ्यायची. बघा, साखर पूर्णपणे विरघळली आहे. साखर कितीही पांढरीशुभ्र असली तरी साखर विरघळल्यानंतर त्याचं पाणी जे आहे ते मळकट असं तयार होते. तर आता हा साखरेचा पाक स्वच्छ करण्यासाठी यामध्ये थोडंसं दूध टाकायचं आणि 2 ते 3 मिनिटे छान असं शिजून घ्यायचं. म्हणजे दूध सगळा मळ जो आहे तो एका ठिकाणी जमा करतो. तर दूध टाकल्यानंतर 2 मिनिटे हा पाक उकळवून घेतला आणि तुम्ही बघू शकता दुधासोबत साखरेमधली सगळी जी धूळ आहे ती एकत्र झालेली आहे. तर आता ही जी काही पाकाची मळी आहे ना ती काढून टाकायची. अशा पद्धतीने मळी काढून घेतल्यामुळे पाक मस्त स्वच्छ असा तयार होतो. आता इथे मी 2 हिरव्या वेलची कुटून घेतल्या आहेत, त्या टाकूया आणि जिलेबीमध्ये थोडासा खाण्याचा पिवळा रंग टाकायचा आहे. आता तुम्हाला जर रंग टाकायचा नसेल, नाही टाकला तरी काही हरकत नाही, परंतु हलवाईसुद्धा जिलेबीमध्ये रंग टाकतात. फक्त रंग पाकामध्ये टाकायचा आहे, बॅटरमध्ये नाही. आता सगळं मिक्स करून घ्यायचं आणि पुन्हा एक 3 ते 4 मिनिटे हा पाक आपण उकळून घेणार आहोत. जिलेबीसाठी पाक खूप जास्त कडक नाही पण खूप जास्त पानसटसुद्धा नको. तर 1 तारीपेक्षा कमी असा पाक आपल्याला जिलेबीसाठी करून घ्यायचा. पाक जर खूप जास्त कडक झाला तर मग जिलेबी पाक शोषत नाही. तर साखर टाकल्यापासून एक साधारण 10 मिनिटे हा पाक मीडियम गॅसवरती उकळवून घेतला आणि बघा अशा पद्धतीने हाताला चिकट लागलं म्हणजे आपला पाक तयार आहे. तर आता गॅस बंद करायचा. सगळ्यात शेवटी यामध्ये अर्धा लिंबाचा रस पिळून टाकायचा आहे, जेणेकरून पाक थंड जरी झाला तरी घट्ट होत नाही आणि जिलेबीचा पाक इथे तयार आहे. तर आता जिलेबीचं बॅटर करण्यासाठी इथे मी 1 कप मैदा घेतला आहे. साखरेच्या निम्मे मैदा घ्यायचा आणि मैदा मी आधीच छान असा चाळून घेतला आहे. तर 1 कप मैद्यामध्ये आता आपण इथे 1 चमचा भरून साजूक तूप घातलं आहे. तूप छान चोळून चोळून सगळ्या मैद्याला व्यवस्थित असं लावून घ्यायचं. तूप घातल्यामुळे जिलेबीला खूप छान अशी चव येते. आता जिलेबी मस्त कुरकुरीत व्हावी त्यासाठी यामध्ये 1 पॅकेट इनो घातलं आहे. आता इनो घालून व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. या पद्धतीने तुम्ही जिलेबी बनवून बघा, अजिबातही फेल होत नाही. अगदी परफेक्ट कुरकुरीत रसरशीत अशी जिलेबी घरच्या घरी 15 मिनिटांमध्ये तयार होते. आता मैदा भिजवण्यासाठी इथे मी 1 कप नॉर्मल टेम्परेचरचंच पाणी घेतलं आहे. थोडं थोडं पाणी टाकून मैद्याचं अशा पद्धतीने मिश्रण तयार करून घेतलं. यामध्ये अजिबातही गुठळ्या वगैरे काहीही नको. मिश्रण खूप जास्त घट्टसुद्धा नाही पाहिजे किंवा खूप जास्त पातळ नाही. त्यासाठी थोडं थोडं पाणी टाकून मिश्रण भिजवायचं. 1 कप मैद्याला आपण 1 कप पाणी घेतलं होतं, त्यामधलं फक्त 2 चमचे एवढं पाणी उरलं आहे. आणि बघा मिश्रणाची कन्सिस्टन्सी अशा पद्धतीची हवी. खूप जास्त पातळ नाही, जास्त घट्ट नाही. आता जिलेबी करण्यासाठी इथे मी पायपिंग बॅग घेतली आहे. ही पायपिंग बॅग जिथे केकचं सामान मिळते ना तिथे अगदी 2 ते 5 रुपयापर्यंत तुम्हाला मिळून जाईल. किंवा तुमच्याकडे अशी पायपिंग बॅग नसेल तर तुम्ही एखादी दुधाची पिशवी किंवा सॉसची बॉटलसुद्धा वापरू शकता. आता पायपिंग बॅग अशा पद्धतीने खोलून ग्लासमध्ये ठेवायची व त्यामध्ये हे जिलेबीचं मिश्रण ओतायचं. तुम्ही मिश्रणाची कन्सिस्टन्सी बघू शकता. अशाच पद्धतीचं मिश्रण आपल्याला जिलेबी करण्यासाठी हवं आहे. आता बघा अशा पद्धतीने छान पीळ देऊन ही पायपिंग बॅग बंद करायची आणि बाकीचं जे उरलेलं असते ना पायपिंग बॅगचं ते हातामध्ये एकत्र जमा करायचं. आता जिलेबी करण्यासाठी याचं टोक आपल्याला कट करायचं आहे. टोक खूप जास्त जाडसुद्धा नाही किंवा खूप जास्त बारीक नाही, मीडियम पद्धतीचं टोक कट करून घेतलं. जिलेबी तळण्यासाठी असा पसरट पॅन घ्यायचा आहे. कढईमध्ये जिलेबी तळता येत नाही. एक पॅनमध्ये अर्धा इंच वर येईल एवढं तेल घातलं आहे आणि तेल छान कडकडीत गरम करून घ्यायचं. नंतर गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आणि व्हिडिओमध्ये दिसत आहे त्या पद्धतीने जिलेब्या करून घ्यायच्या. जिलेबी तळण्यासाठी जर तेल थंड असेल तर जिलेबी कुरकुरीत होत नाही, शिवाय ती चपटी होते, ती पाकसुद्धा शोषत नाही. त्यासाठी तेल छान कडकडीत गरम करून घ्या आणि नंतर फ्लेम मीडियम करून यामध्ये जिलेबी टाका. आता जिलेबी टाकल्यानंतर लगेच हलवायचं नाही. तर बघा अशा पद्धतीची जिलेबी कडक झाली की नंतरच ही उलटवायची आहे. अशा पद्धतीने जिलेबी कडक लागली की नंतर उलटवून घ्यायची आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा छान कुरकुरीत अशी तळून घ्यायची. जिलेबी छान मस्त कुरकुरीत अशी तळून घ्यायची, जेणेकरून आपली जिलेबी पाकामध्ये टाकल्यानंतर सुद्धा मस्त कुरकुरीत अशी राहते. तर आता तुम्हाला इथे दिसण्यासाठी मी कॅमेरा थोडासा दूर ठेवला आहे आणि जिलेबी छान कुरकुरीत तळून झाली की तेलामधून काढल्यानंतर लगेचच आपल्याला पाकामध्ये टाकायची आणि पाकसुद्धा थोडासा कोमट असला पाहिजे, जेणेकरून जिलेबी लवकर शोषून घेते.
जिलेबी तेलातून काढल्याबरोबर लगेच पाकात टाकायची आहे आणि अशा पद्धतीने प्रेस करून घ्यायची, म्हणजे जिलेबी पाकामध्ये छान अशी बुडली पाहिजे. त्यासाठीच पाक करण्यासाठी पसरट भांडं घ्यायचं असते. जिलेबी 25 ते 30 सेकंद पाकामध्ये ठेवून घ्यायची आणि नंतर काढून घ्यायची. तुम्ही बघू शकता आपली जिलेबी किती मस्त रसरशीत अशी झाली आहे. भरपूर असा पाक जिलेबीने शोषलेला आहे. मस्त पाकाने त्याचा टच्च भरलेली जिलेबी तयार आहे. इथे मी तुम्हाला पुन्हा एकदा जिलेब्या करून दाखवते. आता एक बॅच तळल्यानंतर तेल थोडंसं थंड होते, तर तेल पुन्हा छान कडकडीत गरम करून घ्या आणि नंतर गॅसची फ्लेम मीडियम ठेवा आणि आता अशा पद्धतीने जिलेब्या करून घ्या. आता हलवाईसारख्या एकदम गोल गरगरीत जिलेब्या तर आपल्याला येत नाहीत, पण शक्यतो प्रयत्न करायचा आहे गोल करण्याचा. जिलेब्या टाकल्यानंतर छान कडक झाल्या की नंतरच उलटवून घ्यायच्या. लगेचच मऊ असताना जिलेबी उलटायची नाही. तर बघा अशा पद्धतीने चिमट्याला कडक लागली की छान अशी जिलेबी उलटवून घ्यायची आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा मस्त कुरकुरीत होईपर्यंत जिलेबी तळून घ्यायची. तर बघा आता आपली ही जिलेबी सुद्धा मस्त अशी तळून झाली आहे. आता ही सुद्धा काढून घेऊया. या पद्धतीने केलेली जिलेबी अजिबातही फेल होत नाही. खूपच मस्त कुरकुरीत आणि छान रसरशीत होते. फक्त व्हिडिओमध्ये सांगितले आहेत त्या सगळ्या टिप्स फॉलो करा. पाक करण्यासाठी पसरट असं भांडं घ्यायचं आहे, जेणेकरून जिलेबी पाकामध्ये व्यवस्थित बुडेल. तेलामधून काढल्याबरोबर लगेचच जिलेबी पाकात टाकायची आहे आणि पाकसुद्धा थोडासा कोमट असला पाहिजे. जिलेबी काढून बाहेर ठेवायची आणि नंतर काही वेळाने जर पाकात टाकली तर मग ती पाक शोषणार नाही. गरम असताना जिलेबी पाकात टाकायची, 25 ते 30 सेकंद पाकामध्ये ठेवायची आणि बघू शकता किती मस्त पाकाने त्याचा टच्च भरलेली अशी रसरशीत जिलेबी इथे तयार आहे. 1 कप मैद्यापासून 1 किलोभर एवढी जिलेबी तयार होते आणि तुम्हाला विश्वास बसणार नाही इतकी मस्त कुरकुरीत रसरशीत अशी ही जिलेबी तयार होते. सिंपल मेजवानी मराठीमध्ये मी अशाच छान छान रेसिपी तुमच्यासोबत सोप्या पद्धतीने शेअर करत असते. तर तुम्हाला आजची ही जिलेबीची रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा. सिंपल मेजवानी मराठीची व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे घंटीचे बटन प्रेस करा. बघू शकता जिलेबी किती छान रसरशीत अशी झाली आहे. चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत.